नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण एक प्रॉडक्टची माहिती देत आहोत आणि एकदम सक्सेसफुल प्रॉडक्ट आहे. त्याला कंपोस्टरीच म्हणतात, कंपोस्टरीच. तर आज प्रत्येक शेतकऱ्याचं ऊस तोडणी चालू आहे. तर शेतकऱ्यांनी ऊस तोडून गेल्यानंतर जे पाचरड आहे किंवा मशनीने ऊस तोडायला त्याची बारीक बुकटी होती, तर आपल्याला त्यामध्ये खत तयार करता येतं आणि ते पाचरड आहे ना आपल्याला कुजायचं काम करायचं आहे. कारण आपण पाचरड जर जाळलं ना तर त्यातले जमिनीमधले जीवाणू आहेत ना ते पण जळले जातात आणि ते जीवाणू निर्मिती व्हायला अजून 5-6 महिने लागतात. तर आपल्याला बाकी काहीच नाही करायचं आहे. 250 रुपयाचा प्रॉडक्ट आहे. 1 एकरला ह्याची 200 मिली पाण्यामध्ये फवारून त्याच्यावर अगोदर पाणी सोडायचं खालून आणि सकाळी सकाळच्या पहारे द्रव येतं त्याच्यावर आपण काय म्हणतो त्याला की त्या पद्धतीने आपल्याला थोडं ओलं झालं तर त्याला हे स्प्रे करायचं. दाव्यावर पडतं. दाव्यावर पडल्यानंतर ते पानाला थोडीशी दाव्यावर राहतं आणि त्याला हे चिटकून बसतं. त्याला एक स्टिकोरीज आणि हे दोन्हीचं स्प्रे करायचं आणि एक दुसरा स्प्रे अजून एक 20 ते 25 दिवसांनी करायचा. तर आपलं 45 दिवसात एकदम खत तयार होतं आणि त्याचं खत 1 एकरी कमीत कमी 4 क्विंटल आपल्याला कंपोस्ट खत तयार होतं. कंपोस्ट खत तयार होतं. त्याच्यामधून काय फरक पडतो आपल्याला की जमिनीमध्ये आर्द्रता टिकून राहण्याचं काम करतं. उन्हाळ्यामध्ये जरी कमी जास्त पाऊस पडला तर ते जमिनीची धूप थांबायचं काम करतं आणि जमीन भुसभुशीत राहण्याचं काम करतं. जमीन जितकी भुसभुशीत राहील तितके पांढऱ्यामुळे संख्या वाढतील. अशा पद्धतीने हे चांगल्या पद्धतीने काम करतं आहे. तर प्रत्येक शेतकऱ्याने पहिल्यांदा अनुभव घेण्यासाठी 1 एकरला करून बघायला काय हरकत नाही. तर बऱ्याच शेतकऱ्यांनी हे प्रयोग केलेला आहे. ते आज पाचरड जळत नाहीत आणि त्यांचे उत्पन्न पण वाढेल, जमिनीमध्ये सुधारणा झालेली आणि खताची मात्रासुद्धा कमी लागलेली. अशा पद्धतीचा हा प्रॉडक्ट आहे. हा प्रॉडक्ट एकदम जबरदस्त आहे. रिझल्ट भरपूर आहे. रिझल्ट एकदम पक्का आहे. तर वापरायला काहीच हरकत नाही. धन्यवाद.